राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांचे दौरे सुरू असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचाही मराठवाडा दौरा सुरू झाला आहे। सोलापूर जिल्ह्यातून राज ठाकरेंच्या दौऱ्याला सुरुवात झाली होती, मात्र या दौऱ्यादरम्यान महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असं विधान राज ठाकरेंनी केल्यानंतर मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। धाराशिव जिल्ह्यात मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं होतं। तसेच राज ठाकरे विरुद्ध घोषणाबाजीही त्यांनी केली होती। त्यानंतर राज ठाकरे आणि मराठा आंदोलकांमध्ये संवादही झाल्याचं पाहायला मिळालं होतं। आता हिंगोलीतून राज ठाकरेंचा दौरा बीड जिल्ह्यात पोहोचला असता शिवसेना ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी राज ठाकरेंचा तापा अडवण्याचा प्रयत्न केला। बीड दौऱ्यावर गेलेल्या राज ठाकरेंचा तापा उद्धव ठाकरे गटाने अडवला। यावेळी राज ठाकरे विरोधात घोषणाबाजी करण्यात आली। राज ठाकरे यांचं स्वागत ज्या ठिकाणी केलं जाणार होतं त्या ठिकाणी जमावाने सुपाऱ्या फेकल्या, सुपारीबाज अशा घोषणा देखील दिल्या। त्यावेळी मनसे कार्यकर्ते आणि राज ठाकरेंना विरोध करण्यासाठी जमलेले कार्यकर्ते भिडल्याचं पाहायला मिळालं। अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना शांत केलंय। यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे। उबाटा सुरुवात तुम्ही केली आहे, शेवट आम्ही करू, एवढ्या मोजक्या शब्दात संदीप देशपांडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। या जमावातील काही लोक एक मराठा लाख मराठा अशा घोषणा देत होते, त्यामुळे हे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते असावेत, मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनातील कार्यकर्ते असावेत अशी शक्यता वर्तवली जात होती। मात्र त्यांच्यापैकी अनेकांकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे झेंडे, मशाल चिन्ह असलेले झेंडे दिसत होते। यामुळे हे ठाकरे गटाचे कार्यकर्ते असू शकतात। दरम्यान राज ठाकरे यांनी लोकसभेला सुपारी घेऊन बिनशर्त पाठिंबा भाजपला दिला होता। आता विधानसभेला ते कोणाची सुपारी घेऊन मराठवाड्यात आले आहेत हे विचारण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत। महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटला आहे। मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मराठा समाज आता एकवटला आहे। मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी केली आहे। त्यामुळे ओबीसी समुदाय त्यांचं आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करू लागलेले आहेत। दोन समाज संघर्ष करत असताना राज्य सरकारने यावर भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाहीये। याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे मराठा ओबीसींसह सर्वच समाज राज ठाकरेंवर संतापलाय। महाराष्ट्रात सगळ्याच गोष्टी इतक्या मुबलक प्रमाणात आहेत की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाहीये असं वक्तव्य राज ठाकरे यांनी केलं होतं। तर राज ठाकरेंच्या ताप्यासमोर शिवसैनिकांनी सुपारी फेकून सुपारीबाज अशा घोषणा दिल्या। यावर तुम्हाला काय वाटतं, हे चूक आहे की बरोबर आहे? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा।